brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. अजित पवारांच्या विमान अपघाताला आता 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि आपण सगळे ज्या रिपोर्टची वाट बघत होतो तो रिपोर्ट आता समोर आलेला आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अर्थात AAIBचा हा रिपोर्ट समोर आलेला आहे आणि याच्यामध्ये त्यावेळेस नेमकं काय घडलं होतं या सगळ्या संदर्भातली प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे. अर्थात हा प्राथमिक रिपोर्ट आहे, याच्यावरनं कुठलाही अंदाज लावता येणार नाही, परंतु आत्तापर्यंतच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय झालेलं आहे, तिथे आम्हाला काय पाहायला मिळालं, या सगळ्या संदर्भातली माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे एअरक्राफ्ट म्हणजे विमान आणि जे ATC आहे बारामतीचं त्याच्यामध्ये झालेला संवाद. या शेवटच्या संवादामध्ये अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. जे रोहित पवार सातत्याने आरोप करत होते की रनवे बदलला गेला, 29 रनवे असताना सुद्धा 11 रनवेवरनं का विमान उतरवण्यात आलं, या सगळ्या संदर्भातले प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. पण त्यावेळेस या एअरक्राफ्टने आणि बारामतीने काय संवाद साधला होता, तिथे नेमकी काय परिस्थिती होती आणि विमान कोसळताना यांच्यामध्ये काय संवाद झाला होता, हे सगळं समजावून घेणं महत्त्वाचं आहे. या रिपोर्टमध्ये वर्ड टू वर्ड ह्या संवादाचं जे डिस्क्रिप्शन आहे ते देण्यात आलेलं आहे आणि तेच आपल्याला समजावून घ्यायचं आहे. हे सगळं समजावून घेण्यासाठी माझ्यासोबत माझी सहकारी हर्षदासुद्धा आहे. आम्ही तुम्हाला हे जे कन्व्हर्सेशन आहे ते संपूर्ण वाचून दाखवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ॲक्च्युअल जेव्हा सिच्युएशन काय होती, जेव्हा गो अराउंड करायला सांगितलं त्यावेळेस विमान नेमकं कुठे गेलं होतं, ते कशा पद्धतीनं कोसळलं, हे मॅपच्या आधारे बघणार आहोत, जो मॅप याच रिपोर्टमध्ये देण्यात आलेला आहे. आणि दुसरीकडे एक CCTV आपण पहिल्या दिवसापासून बघतो की ज्याच्यामध्ये हे विमान टिल्ट झालं होतं, ते सुद्धा पाहणार आहोत आणि त्याचा सुद्धा अर्थ आपण या रिपोर्टच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. तर आपण सुरुवातीला जे कन्व्हर्सेशन झालं होतं एअरक्राफ्ट आणि बारामतीच्या ATCशी, ते काय नेमकं होतं हे आपण समजावून घेणार आहोत. माझी सहकारी हर्षदा तुम्हाला एअरक्राफ्टचे जे पायलट होत्या शांभवी पाठक यांनी त्या ATC सोबत को पायलट होत्या, त्यांनी जो संवाद साधलेला तो वाचून दाखवणार आहे आणि मी बारामती ATCने त्यांना काय रिस्पॉन्ड केला ते तुम्हाला वाचून दाखवणार आहोत. हा आपण संवाद सुरुवातीला समजावून घेऊयात आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भातलं विश्लेषण आणि तो व्हिडिओ पाहूयात. सुरुवात करू त्या संवादापासून. हर्षदा सुरुवात करेल त्या सगळ्याच्या. तर मी एअरक्राफ्टचं वाचते आहे. 8:19:25 बारामती टॉवर VT SSK बारामती टॉवरला संपर्क करण्याचा प्रयत्न झालाय. निश्चित 8:19:30 बारामतीचे जे ATC टॉवर आहे त्यांनी हा मेसेज घेतला आणि त्यांना रिप्लाय केला VT SSK बारामती टॉवर. 8:19:34 मुंबई टू यू FL SWKAWK 3307 एस्टिमेटेड अरायवल ॲट 033 असं सांगितलेलं आहे. त्यांनी त्यांचं पोहोचण्याची जी वेळ आहे ती त्यांच्या कोड लँग्वेजमध्ये सांगितलेली आहे. बरोबर. आणि त्यांनी फ्लाईट नंबर पण त्यांचा जो सांगितलेला ज्या फ्लाईटच्या माध्यमातून ते येणार आहे. आता पुढे काय झालं तर बारामती टॉवरनी 8:19:41 त्यांना रिप्लाय केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं VT SSK मॉनिटर्ड कॉल वेन रिलीज्ड बाय पुणे. त्यांनी असं म्हटलं की आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवून आहोत, तुम्ही जेव्हा पुण्याच्या हद्दीतनं पुढे याल त्यावेळेस आम्हाला संपर्क करा, असं बारामती टॉवरने सांगितलं होतं. पुढे काय झालं हर्षद? 8:19:45 रॉजर VSSK म्हणजे आम्हाला VSSला हा जो रिपोर्ट आहे, तुमचं जे म्हणणं आहे ते पोहोचलेलं आहे असं सांगण्यात आलं. रॉजरचा अर्थ सुद्धा सांगूयात. रॉजरचा अर्थ असा आहे की तुमचा मेसेज आम्हाला मिळाला, असं या कोड लँग्वेजमध्ये त्याला रॉजर म्हटलं जातं. त्यामुळे VSK ज्या विमानाने सांगितलं की ओके तुमचा आम्हाला मेसेज मिळालेला आहे. पुढचं पुन्हा 8:27:27 बारामती टॉवर VT SSK रिलीज्ड बाय पुणे ऑन हँड ओव्हर विथ यू डिसेंडिंग FL 100 फॉर 6000. आता ते उतरत असतानाचं जे काही म्हणजे जागा आहे किंवा जे काही अंतर आहे त्याच्याबद्दलची माहिती ही बारामती ATCला देण्यात आली. निश्चित. त्याच्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचं म्हटले की त्यांनी पुण्याच्या हद्दीतनं ते आता पुढे आलेले आहेत आणि आता ते बारामतीच्या टॉवरच्या संपर्कात आहेत किंवा त्यांच्या अखत्यारीत आहेत असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं. 8:27:27 हा मेसेज आहे. त्याच्यावर 8:27:33 बारामती ATC असं म्हणत आहे की VT SSK काइंडली डिस्टन्स इनबाउंड बारामती, म्हणजे तुमचं बारामतीपासनं अंतर किती आहे हे आम्हाला एकदा सांगा. 8:27:36 से अगेन पुन्हा सांगण्याची विनंती करण्यात आली एअरक्राफ्टकडनं. बरोबर. 8:27:38 म्हणजे 2 सेकंदांनी टॉवरने रिप्लाय केला. त्याच्यामध्ये ते असं म्हटले की डिस्टन्स इनबाउंड बारामती, म्हणजे तुमचं अंतर बारामती पासून किती आहे ते आम्हाला आता सांगा. एअरक्राफ्टमधनं रिप्लाय देण्यात आला. 8:27:39 30 माइल्स VSK म्हणजे 30 मैल अंतरावर आम्ही आहोत 30 मैलावर आहेत असं सांगितलं. बरोबर. 8:27:41 पुढचा जो रिप्लाय आहे तो टॉवरकडनं देण्यात आला. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं नेक्स्ट कॉल 10 माइल्स इनबाउंड
ऑन फायनल अप्रोच कोर्स फॉर रनवे 11 लोकल QNH त्यांचा जो वेळ आहे 1020 असं त्यांनी सांगितलं. त्यांनी काय म्हटलं की तुम्ही पुढच्या वेळेस आमच्याशी संपर्क करा केव्हा, तर जेव्हा तुम्ही 10 मैलांवर असाल, 10 माईल्सवर असाल फायनल अप्रोचसाठी म्हणजे उतरण्यासाठी रनवे 11वर. आता पहिल्यांदा रनवे 11च हा टॉवरकडनं सुचवण्यात आला होता. पुढे 8:27:47 QNH 1020 अँड कन्फर्म रनवे 11 इन यूज. आता विचारण्यात आलं होतं एअरक्राफ्टकडनं किंवा को पायलटकडनं की हा जो रनवे आहे 11 नंबरचा तो यूजसाठी आहे का, वापरासाठी आहे का, असं विचारण्यात आलं होतं. बरोबर आहे. अगदी म्हणजे 8:27 49 सेकंदाला म्हणजे 3 सेकंदामध्ये रिप्लाय आला बारामती टॉवरकडनं. त्यांचं म्हणणं अफ्रीम मॅम विंड्स काम फॉर रनवे 11 म्हणजे तो वापरण्यात आहे आणि तिथली जी हवा आहे ती शांत आहे रनवे 11ची असं त्यांनी त्या एअरक्राफ्टला सांगितलं होतं. खात्रीने सांगितलं होतं की तिथलं जे वारा आहे तो शांत आहे म्हणजे रनवे 11चा इकडचा आणि तुम्ही उतरू शकता तशा पद्धतीचा मेसेज जो आहे तो देण्यात आला होता. म्हणजे वारा शांत आहे एवढं सांगण्यात आलं होतं. 8:27:53 रिक्वेस्टिंग रनवे 29 VSK. आता एअरक्राफ्टकडनंच रनवे 29ची मागणी करण्यात आली होती. ही पहिल्यांदा रनवे 29ची मागणी करण्यात आली होती 8:27:53 म्हणजे बरोबर 4 सेकंदांनी ती ही मागणी केली त्यांनी. त्यावेळेस 8:27:54 म्हणजे अगदी 1 सेकंदात हा रिप्लाय आलाय. रॉजर रनवे 29 अप्रूव्ड कॉल ऑन फायनल अप्रोच कोर्स रनवे 29 कोर्स विल बी 287. त्यांनी तो मेसेज रॉजरचा आपण अर्थ सांगितला की तो मेसेज मिळाला असं त्यांनी सांगितलं. रनवे 29 अप्रूव्ड त्यांनी तो संमतीसुद्धा दिली की तुम्ही 29वर उतरू शकता. कॉल ऑन फायनल अप्रोच कोर्स रनवे 29 म्हणजे जेव्हा तुम्ही उतरायला याल 29वरनं तेव्हा आम्हाला तुम्ही पुन्हा एकदा संपर्क करा असं सुद्धा टॉवरकडनं सांगण्यात आलं होतं. त्याच्या काही सेकंदातच 8:28 287 कॉपीड VSK. म्हणजे आता एअरक्राफ्टकडनं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा उतराल तेव्हा फोन कराल तर त्याच्याबद्दल हो आम्ही तुमचा मेसेज घेतलेला आहे कॉपीड VSK असं सांगितलेलं होतं. आणि तो जो आकडा सांगण्यात आला होता ATC कडनं तो सुद्धा उच्चारत सांगितलं होतं की 287 कॉपीड VSK. आम्हाला ही माहिती मिळाली आहे. पुढे पुन्हा 8:28:08 असं म्हटलंय रिक्वेस्टिंग इन फर्दर डिसेंट फॉर VSK. आता पुन्हा एक नवीन रिक्वेस्ट करण्यात आली होती एअरक्राफ्टकडनं. बरोबर. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की VSK यू कॅन डिसेंड इन VMC ॲट पायलट डिस्क्रिएशन. आता याचा अर्थ आपण समजावून घेणं महत्त्वाचं आहे. तिथे विमानाकडनं काय म्हटलं होतं की आम्ही कशा पद्धतीनं उतरू किंवा कुठे उतरायचं हे आम्हाला तुम्ही सांगा अशी त्यांनी विनंती केली होती. त्यावेळेस टॉवर असं म्हटलं की VSK यू कॅन डिसेंड म्हणजे तुम्ही उतरायला येऊ शकता, खाली येऊ शकता इन VMC ॲट पायलट डिस्क्रिएशन. म्हणजे अर्थात आपण हे समजावून थोडं सांगणं महत्त्वाचं आहे. बारामती एअरपोर्ट हे तिथे काही तांत्रिक जी सहायता आहे ती नाही आहे. ते काही पूर्ण वेल इक्विप्ड एअरपोर्ट नाही आहे पुणे मुंबईसारखं. तर तिथे पायलटला त्याच्या व्हिज्युअलनी म्हणजे डोळ्याने जेव्हा एअरपोर्ट दिसेल किंवा आयसाईटला जेव्हा एअरपोर्ट दिसेल त्यावेळेस त्याचा निर्णय घ्यायचा आहे, त्या पद्धतीनं खाली यायचं आहे. त्यावेळेस टॉवरनी सुद्धा हेच सांगितलं की जेव्हा तुम्हाला तुमचं जे विवेक असेल किंवा तुम्हाला तुमचा जो अंदाज आहे त्याच्यानुसार तुम्ही विचार करा आणि त्यानुसार तुम्ही खाली यायला सुरुवात करा असं टॉवरकडनं सांगण्यात आलं होतं. लगेचच 4 सेकंदात रिप्लाय गेलेला आहे कॉपीड VSK. म्हणजे जे पायलटने निर्णय घ्यायचा आहे उतरण्याच्या संदर्भातला जी सूचना दिली होती ती इथं घेण्यात आली होती एअरक्राफ्टमध्ये सुद्धा. आणि परत 8:29:57 रिक्वेस्टिंग रनवे 11 ओनली फॉर यूज VSK. म्हणजे काही सेकंदातच 8:28:15 जो मेसेज देण्यात आला होता ATC कडनं तो स्वीकारण्यात आला आणि त्याच्या काही सेकंदातच अशी रिक्वेस्ट करण्यात आली की रिक्वेस्टिंग रनवे 11 ओनली फॉर यूज VSK. म्हणजे फक्त VSKच्या वापरासाठी हा रनवे 11 जो आहे तो उपलब्ध करून द्यावा असं सांगितलं. म्हणजे सुरुवात झाली होती 11 रनवेने, मग नंतर 29 रनवेवर आलं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा 11 रनवे जे आहे ते फक्त VSK साठी राखीव ठेवावं अशी मागणी करण्यात आली होती एअरक्राफ्टकडनं, को पायलटकडनं. म्हणजे तिथं विमानाकडनंच ती मागणी करण्यात आली होती. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट आपण पुढे जाण्याआधी समजावून घेऊयात. रोहित पवार जे म्हणत होते की 29वर तुम्ही उतरू शकत होता, म्हणजे 29 जर रनवे आहे त्याच्यामध्ये सूर्य हा विमानाच्या मागच्या साईडला येतो म्हणजे पश्चिम दिशेला असतं. तुम्ही तिथे क्लिअरली उतरू शकता. आता 11 जो रनवे आहे त्याच्यामध्ये तुमच्या पूर्व भागे डोळ्यासमोर सूर्य येतो, पूर्वेला सूर्य येतो आणि त्यामुळे उतरण्यास कदाचित अडचण येऊ शकते असं त्यांचा अंदाज होता. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जर 29 पण रिकामा होता, 11 पण रिकामा होता तर मग 29 का नाही निवडला. 11 हा जो रनवे आहे तो टेबल टॉप आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जसं आपण तो अनेक व्हिडिओजमध्ये बघितला की जिथे डोंगराळ भागामध्ये तो आहे आणि तिथे उतरणं थोडंसं अवघड असतं याच्यामध्ये. आणि 29 जो भाग आहे तो पठारावरचा आहे, तिथे त्या तुलनेनं उतरणं सोपं आहे. त्यामुळे
रोहित पवार सातत्याने म्हणत होते की 29 जर रिकामा असेल तर मग 11वर का गेले. तर याच्यामध्ये सुद्धा आपण बघतो की 8:27 जे 8:29 नाही, सुरुवातीला 8:27 पायलटनेच म्हटलं होतं की आम्हाला 29 हवा आहे. त्यावेळेस अप्रुव्हल पण दिलं होतं आणि तुम्ही तिथनं उतरवा असं ATCने पण सांगितलं होतं. सगळे क्लिअर केला होता पाथ. पण पुन्हा एकदा 8:29 म्हणजे 3 सेकंदांनी पुन्हा एकदा त्यांनी रनवे बदलला आणि पायलटनेच सांगितलं की आम्हाला आता 11वर उतरायचं आहे. त्याच्यावर ATC म्हणतंय 8:30 म्हणजे अगदी 1 मिनिटामध्ये त्यांचं असं म्हणणं की रॉजर मॅम, रनवे 11 इज अप्रूव्ड, काइंडली कॉल फायनल अप्रोच कोर्स 10 माइल्स. म्हणजे 11 तुमच्यासाठी क्लिअर केलेला आहे. जेव्हा तुम्ही 10 मैलांवर याल त्यावेळेस तुम्ही तुमचा फायनल कॉल घ्या असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. 4 सेकंदातच रिप्लाय करण्यात आलेला आहे. म्हणजे 8:30 आणि 4 सेकंदांनी हा रिप्लाय गेला एअरक्राफ्टकडनं ATCला. कॉपीड VSK म्हणजे VSKनं तुम्ही जे म्हटलेलं आहे ते नोट केलेलं आहे. पुढे 8:31:10 असं आलंय की रिक्वेस्टिंग करंट विजिबिलिटी VSK. आता आम्हाला जी करंट विजिबिलिटी आहे, दृश्यमानता जी आहे ती आम्हाला सांगण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती एअरक्राफ्टकडनं. बरोबर. 8:31:13 म्हणजे अगदी 3 सेकंदामध्ये ATC कडनं सांगण्यात आलं की विजिबिलिटी इज 3 km ॲज ऑफ नाऊ. म्हणजे आत्ता बारामतीमधली विजिबिलिटी आहे किंवा दृश्यमानता आहे 3 किलोमीटरची आहे असं ATC कडनं त्या एअरक्राफ्टला सांगण्यात आलं होतं. 8:34:25 त्याच्यात असं म्हटलंय फायनल अप्रोच कोर्स VSK. आता त्यांनी सांगितलंय की फायनल अप्रोच जो आहे तो तुम्ही आम्हाला सांगा असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे 8:34 28 सेकंदाला टॉवरने सांगितलं की VSK कन्फर्म फील्ड इन साईट. म्हणजे तुम्हाला जेव्हा विमानतळ दिसायला लागेल किंवा रनवे दिसायला लागेल तेव्हा आम्हाला तुम्ही पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट करा, कन्फर्म करा की तुम्हाला रनवे दिसतोय की नाही. 8:34:34 एअरक्राफ्टकडनं सांगण्यात आलं व्हिज्युअल विथ टरेन विल कॉल वेन फील्ड इन साईट. आता त्यांनी सांगितलं आम्हाला पृष्ठभाग दिसतोय पण जेव्हा आम्हाला रनवे दिसेल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू असं त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर. अगदी 1 सेकंदात 8:34:35 त्यांनी म्हटलं की रॉजर. ATCने म्हटलं की ओके, तुमचा मेसेज आम्हाला मिळालेला आहे. तर फ्लाईटनी सांगितलं की आम्ही खाली येतोय, आम्हाला आता जमीन पृथ्वी दिसायला भूपृष्ठभाग दिसायला लागलेला आहे. जेव्हा रनवे दिसेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगू असं त्यांनी म्हटलं. त्याच्यावर ATCने म्हटलं रॉजर, तुमचा मेसेज कळालाय, आम्ही तो घेतलेला आहे. एकाच सेकंदामध्ये म्हणजे काही मिनिटाच्या मला वाटतं 1.5 मिनिटाच्या अंतरातच 8:36:36 सांगण्यात आलं एअरक्राफ्टकडनं को पायलटकडनं गोईंग अराउंड VSK विल जॉईन लेफ्ट बेस फॉर रनवे 2. आता त्यांनी सांगितलं की आम्ही पुन्हा जातो आहे आणि आम्ही लेफ्ट साईडने रनवे 2चा जो बेस आहे तिथे जाऊ असं एअरक्राफ्टकडनं त्यावेळेस सांगण्यात आलं. पुढे ते असं म्हणतात की VSK व्हिज्युअल विथ यू कॉल लेफ्ट अबीम. म्हणजे आता तुम्हाला कदाचित एअरपोर्ट दिसत असेल, तुमच्याकडे व्हिज्युअल्स असेल, तुम्ही एअरपोर्टच्या म्हणजे त्या जे विमानतळाची धावपट्टी त्याच्या 90 डिग्रीमध्ये आहात आणि लेफ्ट साईडने तुम्ही तो जो काही टर्न घेतात किंवा गो अराउंड करताय ते तुम्ही करत आहात असं त्यांनी सांगितलं. आता इथे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, अगदी आता सेकंड अप्रोचच्या वेळेस जायच्या आधी 3 किलोमीटरची व्ह्यू साईट होती हे टॉवरने सांगितलं होतं. त्यानंतर ते म्हटले की आम्ही फायनल अप्रोचला येतोय. पण फायनल अप्रोचला यायच्या आधीच त्यांनी गो अराउंड म्हणजे आम्ही पुन्हा एकदा टर्न करून येतोय, आम्ही काय उतरत नाहीये असं सांगितलं आणि ते गो अराउंडला गेले होते. याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे जी ह्या रिपोर्टमध्ये पण सांगितलेली आहे की जोपर्यंत 5,000 मीटरची विजिबिलिटी नसेल, म्हणजे 5 किलोमीटरची विजिबिलिटी नसेल, तेव्हा हे विमान उतरवायचं नसतं. पण इथे 3 किलोमीटरचीच विजिबिलिटी होती. हे टॉवरने सुद्धा कन्फर्म केलं होतं आणि फ्लाईटला सुद्धा सांगितलं होतं की केवळ एवढीच विजिबिलिटी आहे आणि तुम्ही तो निर्णय घ्यायचा असं सांगितलं होतं. पण त्यांनी पहिल्या वेळेस तो निर्णय नाही घेतला की उतरायचा, त्यासाठी ते गो अराउंड केले. आता दुसऱ्या वेळेस काय होतंय ते आपण बघूयात. आता ही दुसऱ्या वेळेसचा जो सेकंड अप्रोच अँड ॲक्सिडेंट झालं होतं तेव्हा त्या सेकंड अप्रोच अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये 8:40:21 रिक्वेस्ट फायनल अप्रोच कोर्स फॉर रनवे 11. आता फायनल अप्रोचसाठी रनवे 11ची मागणी करण्यात आली होती एअरक्राफ्टकडनंच. बरोबर. अगदी आता फक्त आपण तो वेळ सांगूयात. शेवटचं 8:36:41 म्हणजे आणि 8:40:21 म्हणजे 4 मिनिटांनी जवळजवळ ते पुन्हा एकदा फिरून फायनल अप्रोचसाठी आलेले आहेत. 8:40:25 बारामती ATSने काय सांगितलंय, रॉजर मॅम, अप्रूव्ड कॉल फायनल फॉर रनवे 11. म्हणजे आम्ही रनवे 11 आहे तो तुमच्यासाठी मोकळा केलेला आहे आणि तुमच्या आता फायनल कॉलची म्हणजे तुम्ही जेव्हा उतरताल त्याची आम्ही वाट बघतो आहोत. 8:40:27 मॅम रिक्वेस्टिंग फायनल अप्रोच कोर्स कन्फर्म 110. आता त्यांनी सांगितलं होतं एअरक्राफ्टकडनंच रिक्वेस्टिंग फायनल अप्रोच कोर्स कन्फर्म 110. आता तुम्ही कन्फर्म करा, आम्ही फायनल अप्रोच कोर्स तुम्हाला केलेला आहे. बरोबर. 8:40:30 ते म्हणतात की निगेटिव्ह मॅम 107. आता ही कोड लँग्वेज ही थोडी समजावून घेणं महत्त्वाचं आहे. पुढे ते काय म्हणतात,
8:40 ते म्हणतात 102 VSK असं ते सांगता आहे 107 VSK असं त्यांनी 8:40 सांगितलेलं आहे. पुढे 8:43 म्हणजे 3 मिनिटांनी त्यांनी असं म्हटलंय, बारामती ATSनी म्हटलंय VTSSK चेक पोझिशन, म्हणजे तुमची आत्ता पोझिशन कुठे आहे एअरपोर्टपासून हे तुम्ही एकदा चेक करा. 8:43 ते असं म्हणतात फायनल अप्रोच कोर्स VSK. आता त्यांनी पुन्हा एकदा सांगितलंय की आम्ही फायनल अप्रोच साठीचा कॉल दिलेला आहे. थोडक्यात ते उतरायला सुरुवात केली हो. त्यांनी आता 8:43:22 अगदी 2 सेकंदात टॉवरनी म्हटलं कॉपीड, आम्ही तुमचा मेसेज तो काय घेतलेला आहे. पुढे अजून 2 सेकंदांनी टॉवरनी असं म्हटलंय कन्फर्म रनवे इन साईट, म्हणजे तुम्ही आता आम्हाला कन्फर्म करा की तुम्हाला रनवे दिसतोय का, हे त्यांनी विचारलेलं आहे. आणि लगेचच एअरक्राफ्टमधनं 8:43:27 हा रिप्लाय सुद्धा गेला कॉल यू रनवे इन साईट VSK. म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्हाला जो रनवे आहे तो दिसतोय असं एअरक्राफ्ट आम्ही तुम्हाला सांगू. हा कॉल यू रनवे इन साईट VSK 8:43:27 सांगितलंय की आम्ही रनवे दिसल्यानंतर तुम्हाला सांगू. बरोबर आहे, अगदी 1 सेकंदाच कॉपीड असं ATS टॉवरकडनं सांगण्यात आलं की ओके तुम्ही तेव्हा दिसला तेव्हा आम्हाला कॉल करा असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये 8:43:25 त्यांनी सांगितलंय 55 सेकंद 8:43:55 सांगितलंय फील्ड इन साईट VSK. त्यांनी असं सांगितलंय की आता आम्हाला फील्ड जे आहे जे रनवे जो आहे तो पाहायला मिळतोय असं सांगितलं. बरोबर आहे. आणि पुढे 8:43:59 टॉवरनी असं म्हटलंय VSK विंड्स काम रनवे 11 क्लिअर टू लँड, म्हणजे जी 11 रनवेवरची जी हवा आहे ती आता शांत आहे, तुम्ही क्लिअर आहात लँड करण्यासाठी, तुम्ही लँड तिथे करू शकता असं क्लिअरन्स सुद्धा ATC कडनं त्यांना देण्यात आला होता. पुढे आणि 8:44:13 ओ शिट असं एअरक्राफ्ट मधनं जे को पायलट आहे त्यांचा आवाज आलेला आहे. अर्थात म्हणजे अगदी 1 मिनिटामध्ये काहीतरी गडबड झाली, ज्याच्यामध्ये अवघ्या 14 सेकंदाचा फरक आहे ज्याच्यात काहीतरी घडलं आणि मग तो म्हणजे तशा पद्धतीनं रिप्लाय आलेला आहे. आणि हे ओ शिट हे अगदी सुरुवातीला आहे की नाही माहिती नाहीये, ते रिपोर्टमध्ये कळेल असं म्हटलं गेलं होतं. तर आत्ता हा जो काही प्रिलिमिनरी रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये ओ शिट असं एअरक्राफ्ट मधनं जे को पायलट आहेत शांभवी पाठक यांचं म्हणणं गेलेलं आहे असं सुद्धा इथं आपल्याला प्रिलिमिनरी रिपोर्टमध्ये तरी पाहायला मिळत आहे. निश्चित. तर अगदी पुढच्या इमेजेसकडे जायच्या आधी आपण जे कन्व्हर्सेशन ऐकलं ज्याच्यामध्ये 2 अप्रोच झाले. पहिल्या अप्रोचमध्ये जेव्हा ते आले त्यावेळेस त्यांनी रनवे 11 मागितला सुरुवातीला, जो त्यांच्यासाठी क्लिअर करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी 29 मागितला, तो क्लिअर करण्यात आला, पण त्यांनी 11वर आम्ही उतरतोय असं म्हटलं, तो पण क्लिअर करून देण्यात आला. विजिबिलिटी याच्यामधला महत्त्वाचा फॅक्टर आहे, ज्याच्यामध्ये विजिबिलिटी जेव्हा विचारली त्यावेळेस त्यांनी सांगितलं 3 किलोमीटरची विजिबिलिटी आहे. त्याच्यानंतर त्यांनी तो मेसेज कॉपी केला होता आणि ते पुन्हा एकदा जेव्हा उतरायला आले त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की आम्ही गो अराउंड करतोय, आम्ही पुन्हा एकदा टर्न घेऊन येतोय. टर्न घेऊन आले त्यावेळेस सुद्धा आपण कन्व्हर्सेशन बघितलं, ज्याच्यामध्ये टॉवरने सुद्धा सांगितलं की रनवे 11 हा क्लिअर आहे, तिथे फार काही हवा आहे किंवा काही वातावरण वेगळं आहे असं दिसत नाहीये, तुम्ही लँड करू शकता. पण तिथे पायलटने सुद्धा तो अप्रोच करायचा प्रयत्न केला, पण शेवटच्या अगदी 14 सेकंदाचा आपण बघतोय की जिथे 14 सेकंदामध्ये नेमकं असं काय झालं की ज्याच्यामध्ये ओशिट ते पायलट म्हणाले आणि तो जे प्लेन आहे ते या सगळ्यानंतर ह्याच्यामध्ये क्रॅश झालेले. आता हा टॉवरचा आणि फ्लाईट मधले जे पायलट त्यांचं हे कन्व्हर्सेशन आहे. फ्लाईट डेटा रेकॉर्डर आता जो आहे त्याचा ॲनालिसिस सुरू आहे, त्याच्यामध्ये पायलटचं एकमेकांशी काय बोलणं झालं, विमानामध्ये कुठली टेक्निकल फॉल्ट होतं का, हे सगळं पुढच्या चौकशीमधनं समोर येऊ शकणार आहे. आताचं हे जे कन्व्हर्सेशन आहे ते एकाच भागातलं आहे, म्हणजे ATC कडे रेकॉर्ड झालेलं जे कन्व्हर्सेशन आहे ते आता आम्ही तुम्हाला सांगितलं आहे. आता ते फ्लाईट डेटा रेकॉर्डमध्ये वेगळं काही आणखी रेकॉर्ड झालंय का, त्या दोघांमधलं संभाषण काही रेकॉर्ड झालंय का, हे सगळं आपल्याला पाहावं लागणार आहे. आता आपण 2 अप्रोच बघूयात, ज्याच्यामध्ये विमान पहिल्यांदा लँड करायला आलं, जे कन्व्हर्सेशन आपण बघितलं, आणि त्यानंतर दुसरं आहे. हा झाला पहिला अप्रोच, ज्याच्यामध्ये विमान इथे हे जे तुम्हाला हिरवी दिसती आहे रांग, ती आहे विमान येत आहे एअरपोर्टकडे. आपण थोडंसं झूम करूया, ज्याच्यामध्ये तुम्हाला मग जे एअरपोर्ट आहे ते सुद्धा दिसेल. ही काळी पट्टी जी तुम्हाला दिसते आहे हे आहे एअरपोर्ट एअरफील्ड, की जिथे हे लँड होऊ शकतं. पहिल्या वेळेस जेव्हा ते खाली आले त्यावेळेस त्यांना एअरपोर्ट दिसत नव्हतं, त्यामुळेच त्यांनी गो अराउंड करायचा निर्णय घेतला होता. ह्या पहिल्या याच्यामध्ये अप्रोच त्यांचा झाला नाही किंवा त्यांना ते दृष्टिक्षेपात एअरपोर्ट आलं नाही, म्हणून त्यांनी गो अराउंड केला. आता हे गो अराउंडची तुम्हाला साईन दिसते की ज्याच्यामध्ये ते तिथनं परत गेलेलं आहे आणि दुसरी फेरी मारायला गेले. आता आपण दुसरी इमेज बघूया की ज्याच्यामध्ये ते फिरून आला आणि त्यानंतर त्याचा अपघात झाला होता. दुसऱ्या इमेजमध्ये हे क्लिअर दिसते की हे गो अराउंड केलं त्यांनी, त्याच ठिकाणावरनं ते परत आलं, पूर्ण त्यांनी एक चक्कर मारली आणि एअरपोर्टच्या जवळ ते पुन्हा एकदा आला. आपण थोडं उजव्या बाजूला घेऊया, ज्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दिसेल की ते एअरपोर्टकडे
येतं आहे आणि एअरपोर्टकडे आल्यानंतर ते क्रॅश झालं आहे. आता ही साईट आहे, ही क्रॅश साईट आहे की जिथे एअरपोर्ट कोसळले आणि ही जी काळी रेष दिसते आहे तुम्हाला, हे आहे ते एअरपोर्ट म्हणजे एअरफील्ड आहे, जी रनवे आहे जो तो, त्या रनवेच्या डावीकडे हे कोसळले, हे तर आपल्याला या माहितीमध्ये आले. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे विमान कुठल्या पाथनी आलं हे बघा. इथनं हे इथे आलं आहे आणि कोसळताना ते डाव्या बाजूला गेले एअरपोर्टच्या. म्हणजे आपल्याला दिसतंय की ते त्याची जी पोझिशन आहे, जी खरं तर ATCने पण विचारलं होतं की तुमची पोझिशन काय आहे हे विचारलं होतं. त्यावेळेस त्यांनी त्यांची पोझिशन सुद्धा सांगितली होती की आम्ही कुठल्या बाजूला आहेत. पण ते उतरताना बघतोय तर ते एअरपोर्टच्या वेगळ्या बाजूला होतं आणि उतरताना ते इकडे म्हणजे जे रनवे त्याच्या डाव्या बाजूला पडलेलं आपल्याला दिसतं आहे. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की याच्यामधनं एक रस्ता सुद्धा दिसतोय तुम्हाला, एक काळी पट्टी दिसते. ते काय आहे तर तो पालखी मार्ग आहे, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग. तो पुढे पंढरपूरकडे जात असतो. त्यामुळे कदाचित मग ह्या पालखी मार्ग आणि रनवेमध्ये काही गल्लत झाली का हे आपण म्हणू शकतो. अर्थात ही जी इमेज आहे ही सुद्धा ही टेंटेटिव्ह इमेज आहे, असंच घडले असं काही कन्फर्म नाही आहे. जो एक अंदाज काढला, जो रिसर्चमधनं अंदाज काढला त्याच्यामधनं ही इमेज तयार केलेली आहे आणि ही इमेज ही रिपोर्टमधलीच इमेज आहे, ही काही आम्ही तयार केलेली नाही आहे. हा जो रिपोर्ट दिला आहे AIABने त्याच्यामधला हे इमेज आहे. त्यामुळे इथे आपण दिसतोय की एअरपोर्टच्या जवळ विमान आलेलं आहे, पण त्याची जी दिशा आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि त्यानंतर ते अगदी जे एअरफील्ड आहे त्याच्या जवळ जात आहे आणि त्यानंतर डाव्या साईडला कोसळत आहे. आता आपण तो व्हिडिओ बघूयात, जो व्हिडिओ सुरुवातीपासून समोर आला, ज्याच्यामध्ये ते विमान आपल्याला कलंडताना दिसते. हा व्हिडिओ तुम्ही बघताय आणि याच्यामध्ये हे विमान ऐनवेळी टिल्ट होताना आपल्याला इथे दिसतं आहे. त्याच्यामुळेच ही शंका व्यक्त केली जाते की खरंच हे सरळ येत आहे आणि ऐनवेळी हे विमान डाव्या बाजूला टिल्ट होत आहे. त्यामुळे अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे की खरंच मग तो रनवे आहे तो दिसला होता का, ऐनवेळी काही वेगळा निर्णय घेतला होता का विमानामध्येच कुठला टेक्निकल फॉल्ट होता ज्याच्यामुळे हे विमान कोसळले. ह्या सगळ्याबद्दलच्या शंका ह्या व्यक्त केल्या जात आहेत. घातपाताची सुद्धा शंका ही रोहित पवारांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे ह्या प्रिलिमिनरी रिपोर्टमध्ये तरी सध्या काय सगळं ATCशी आणि त्या विमानाशी बोलणं झालं होतं हे समोर आलेलं आहे. यानंतर जो पुढचा रिपोर्ट येईल, ज्याच्यामध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्डर असेल किंवा कॉकपिट डेटा रेकॉर्डर असेल, त्याच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं, विमानामध्ये काही टेक्निकल फॉल्ट होतं का, हे सुद्धा या सगळ्यामधनं समोर येऊ शकणार आहे. त्यामुळे आमचा प्रयत्न होता की ह्या रिपोर्टच्या माध्यमातून या रिपोर्टचं एक ॲनालिसिस करावं आणि ATC आणि फ्लाईटचं काय बोलणं झालं होतं, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं होतं हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचा पण ही प्रयत्न होता. एकच बाजू आहे. जेव्हा ऍक्च्युअल विमानामध्ये काय घडलं होतं ते समोर आल्यानंतर या दोन गोष्टींचं कंपॅरिझन किंवा या गोष्टींमध्ये साम्य किती आणि भेद किती या गोष्टी समोर येतील आणि त्यानंतर याच्याबद्दलच्या काय आपण म्हणू फायनल रिपोर्ट जो आहे तो समोर येऊ शकेल किंवा नेमकं कॉन्व्हर्सेशन फायनल काय होतं हे समोर येऊ शकतील. हे सध्याचं जे कॉन्व्हर्सेशन आहे, जसं राहुलने सांगितलं त्याप्रमाणे ATC आणि एअरक्राफ्ट असं आहे, पण विमानात काय झालं होतं ते महत्त्वाचं आहे आणि त्याच्याबद्दलच्या सतत रोहित पवार विचारतात की तेव्हा तिथं काय घडलं होतं विमानात, याच्याबद्दलची काही माहिती नाहीये. अर्थात ते पुढच्या रिपोर्टमधनं पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येऊ शकते. CID सुद्धा एक पॅरलल तपास करते, ज्याच्यामध्ये क्रिमिनल अँगल सुद्धा या मागचा तपासला जातो. त्यामुळे त्या रिपोर्टची सुद्धा वाट बघावी लागेल. पण प्रिलिमिनरी रिपोर्टमध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत, जे कन्व्हर्सेशन आलेलं आहे, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तुम्हाला या रिपोर्टबद्दल काय वाटतं, या सगळ्या संवादाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.